राक्षसानं 2 वीर पुरुषाचं अपहरण केलंय आणि त्यांना पाताळात नेलंय. त्या गिध पक्षांना दूरदृष्टी असते बघा, त्यांना लांबच दिसतंय. मग असं म्हटल्यानंतर त्या दोघांना ज्या रूम मध्ये ठेवलंय तिथं जायला एक खिडकी आहे. त्या खिडकीतून मी प्रवेश करतो आणि त्या दोघांचे 2 लचके तोडून तुझ्यासाठी आणतो. हा प्रसंग कोणी ऐकला? कोणी ऐकला? मारुतीरायांनी. कुठं? खाली बसलेल्या. आणि आता मारुतीराया निघाले बघा. पाताळात जात असताना अनेक सैनिक होते. सैनिकाचा पराभव केला आणि मारुतीराया पोहोचल्यानंतर मंदिरात गेले. ह्या दोघाला कशासाठी आणलं होतं? देवीला बळी द्यायचा होता. राक्षसांची काळी देवी होती आणि त्या देवीच्या मंदिरामध्ये मारुतीराय गेले आणि तिला म्हणाले, ए उठ बस खाली. ती देवी सिंहासनावर बसलेली होती. ए उठ बस खाली. आणि ती देवी चळचळ कापू लागली. महाराज बसली. आता काय झालं? सकाळी सकाळी राम लक्ष्मणजीला वाजत गाजत बळी द्यायला आणायले. कोण? राक्षस. आणत 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 दारापाशी आले आणि या देवीनं काय केलं? दारातून लावून घेतलं. आणि आल्याबरोबर या देवीला कळालं हे आता इथं आले. आणि देवी मधातून म्हणू लागली, देवी बोलते मला जिवंत बळी पाहिजे, मला जिवंत बळी द्या. यांनी ऐकलं ना. हे म्हणाले, देवी दार तर उघडा. दार उघडणार नाही म्हटली. वरून छपरातून टाका. राम लक्ष्मणजीला वरून टाकण्यात आलं. आणि काय म्हटली देवी? जाता जाता आता काय करा? जाताना सगळेजण घरामध्ये जाण, आतून दार लावून बसा. देवी बोलते नाहीतर सगळ्या पाताळाचा तुमच्या सुपडा साफ करीन, सगळ्या गावाचा नायनाट करीन. कोणती देवी बोलू लागली? शेंद्री देवी म्हणजे हनुमंतराय बोलू लागले. आता वरून टाकलं. हे घरी गेले आणि दार लावून बसले. आता वरून टाकलं रामप्रभूला आणि लक्ष्मणजीला. आता कोण कोण आहे मंदिरात? शेंद्री देवी आणि हे राम लखनजी. आता हनुमंतराया म्हणाले, कौन हो आप? हनुमंतराया म्हणाले, माताजी अयोध्या के दशरथ जी मालूम है क्या? हाँ मालूम है. उनका बड़ा बेटा मैं राम हूँ और ये छोटा बेटा लखन है. माता म्हणाली, तुम्हाला बळी द्यायला आणलंय, मी खाणार आहे आता तुम्हाला. हा माताजी. असं म्हटल्यानंतर माझा तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे, तुम्हाला या संकटातून कोण वाचवणार? रामजी म्हणाले, खरं सांगू का, इथं जर माझा हनुमंत असता तर एका चापटात खाली बसविला असतं आणि आम्हाला सोडून नेलं असतं. बापरे. हनुमंतरायाला गहिवरून आलं. बापाचं नाव घेतलं नाही, माझा भाऊ वाचून म्हटले नाहीत, कोणाचंच नाव नाही. आणि आपल्या गैरहजेरीत मालकाचा एवढा विश्वास आपल्यावर की माझा हनुमंतराय असता तर एका चापटात खाली बसविला असतं. गहिवरून आलं आणि थोडीशी शेपटी हल्ली. गहिवरून आल्यामुळं हृदय सद्गदित झालं आणि थोडीशी शेपटी हल्ली. आता रामजीनं हे बघितलं. आता रामजी परत आता नाटक चालू होतं. हनुमंतराय म्हणतात, मी खाणार आहे तुम्हाला. हा माते. खाणारे म्हटल्यावर भीती नाही का वाटत? नाही माते. कारण रामप्रभू म्हणाले, आतापर्यंत खूप देव्या बघितल्या पण शेपटीवाली देवी पहिल्यांदाच बघितली. असं म्हटल्यानंतर महाराज हनुमंतरायाला वाटलं आपलं भांड फुटलं. आता टणकन उडी मारली आणि रामप्रभूचे चरण धरले. म्हणून बघा, वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता, एवढी हे असताना महाराज अशा मालकाचा सुटका कोणी केली? हनुमंतरायांनी. म्हणून हनुमंतराया शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. तर हे कशामुळे महाराज? तर
आहेत सतत जप करत असतात. कशाचा? रामप्रभूंचा. सगळेजण एकदा हातवरी करा. श्रीराम राम जय जय राम, राम राम जय जय राम, श्रीराम 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 जय 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 राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय 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 राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सगळ्यांनी भजन केलं का इमानदारीनं? तर बघा महाराज, हे कशामुळे घडलं? नामस्मरणामुळे ताकद आली एवढी. आणि असंही विचार करा महाराज, गावागावात हनुमंतरायाचं मंदिर आहे. रामप्रभूचं आहे का? गावागावात आहे का? तुरळक ठिकाणी असेल, परंतु हनुमंतरायाचं मंदिर प्रत्येक गावामध्ये आहे. कशामुळं? तर स्वामी काजी तू सादर, स्वामीच्या सेवेमध्ये सतत तत्पर असणारे हनुमंतराय किती तत्पर होते बघा. राम रावणाचं युद्ध संपलं आणि आता रामजी काय करू लागले? प्रत्येक वानराला त्याच्या त्याच्या कामानुसार बक्षीस देऊ लागले. 18 पद्म वानर सेना होती, त्यांना रामप्रभू काय करू लागले? कोणाला काही कोणाला काही देऊ लागले. आणि सीतामाई अवलोकन करू लागल्या, सगळ्याला द्यायलेत. हनुमंतानं सगळ्यात मोठं काम केलंय, पण हनुमंतरायाला काहीच देणं सीतामायाला राहवलं नाही. आणि सीतामाया म्हणाले, काय स्वामी सगळ्यांना देत आहे, परंतु हनुमंतरायानं सगळं काम केलंय, काहीच श्रेय एवढं काम केलंय काहीच देत नाही. रामप्रभूंच्या डोळ्यात पाणी आलं आणि रामप्रभू म्हणाले, हनुमंतरायाची एवढे उपकार माझ्यावर झालेत, एवढी सेवा झाली की त्यांना काय द्यावं हेच मला सुचत नाही. म्हणून सीतामायानं काय केलं? आपला नवरत्नाचा हार हनुमंतरायाला दिला. हनुमंतरायाने हार घेतला, तोडला, मणी घेतला, फोडला आणि त्याच्यामध्ये पाहू लागले. असे बरेच मणी फोडले. सीतामायाला राग आला. सीतामाया म्हणाल्या, काय हनुमंता, एवढा नवरत्नाचा अनमोल हार दिला आणि तुम्ही ते फोडता? हनुमंतराया म्हणाले, माते यामध्ये माझा राम आहे का हे मी शोधतो. सीतामाया म्हणाल्या, काय वेड वानर आहे, ह्याच्यामध्ये राम शोधतय? अरे मण्यात जाऊ दे, तुझ्यात तरी राम आहे का? ऐकल्या बरोबर हनुमंतरायाने आपली छाती विदीर्ण केली आणि काय महाराज,
महाराज छाती विदीर्ण केल्याबरोबर जानकी सहित रामाचं दर्शन झालं. कशामुळं? स्वामी काजी तू सादर विठोबार कुमारी. मग एवढे शूरवीर असणारे हनुमंतराया म्हणजे साक्षात प्रभूची चोरी झाली आणि सुटका केली. मग एवढे शूरवीर असणारे हनुमंतराय एवढे नम्र कसे? बघा महाराज, माणसाकडे थोडा पैसा आला की माणूस ताठ मानेनं चलतोय. त्याला काय होते? गर्व होते. थोडा पैसा जास्त होऊ द्या. मग एवढी सेवा रामप्रभूंची गेली, एवढे शूरवीर आहेत, मग तरीही एवढी नम्रता कस काय? तर तुकोबाराय म्हणले हनुमंतराय साधे आहेत का हो? तर हनुमंतराय हे साक्षात भगवान शंकराचे अवतार आहेत. हे अभंगाच्या 4थ्या चरणात. तुका म्हणे रुद्रा, तुका म्हणे रुद्रा, विद्यार्थी आहे आणि तो आमच्याकडे शिकायला आहे. संस्थेवर खूप छान कीर्तन केले बघा त्यानं दोन. बऱ्याच जणांनी स्टेटस बघितला असेल. तर अशी लेकरं गावागावामधून घडायला पाहिजेत महाराज. आणि तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा. तर मग अंजनी मातेच्याच पोटी भगवान शंकराचा अंश म्हणजे अवतार का घेतला? तर अंजनी मातेनं काय केलं? देवासाठी त्या आपल्या पोटी चांगला पुत्र जन्माला यावा, भगवान शंकराचा अंश जन्माला यावा म्हणून अंजनी मातेनं तप केलं. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. बघा महाराज, आपले लेकर जर शूरवीर जन्माला यायचे असले तर मातेला काय करावं लागेल? त्या लेकरावर गर्भामध्ये असतानाच संस्कार करावे लागतील आणि नंतरही संस्कार करावे लागतील. आताची पिढी इतकी वाया जाईल महाराज, म्हणजे एवढे व्यस्ती झाले तरुण की गावागावात किती सापडते याची गणती करता येणार नाही. आणि मग महाराज अशा लेकरांना
आई वडिलांना बोलायची नीट पद्धत नाही तर त्यांना संत महात्मे काय कळतील. तर बघा, यावर एक घडलेली कथा सांगते. माझ्या कीर्तनामध्ये ती कथा नेहमी सांगत असते मी. कीर्तनात बसल्यानंतर एखाद्याच्या हृदयाला एखादं वाक्य लागलं आणि त्याच्या जीवनात जर काही बदल झाला महाराज, तर तेच कीर्तन सार्थक झालं. तुम्ही म्हणला असता महाराज, या कीर्तनात आम्ही जोक्स ऐकले नाहीत, विनोद ऐकले नाहीत, कथा रंगून सांगतात. परंतु महाराज, मी ज्या वारकरी संप्रदायाची पाईक आहे, जी परंपरा आहे, ते गुरुनाम गुरु श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ ब्रह्मलीन रंगनाथ गुरुजी परभणीकर सगळ्यांना ज्ञात आहेत. सगळीकडे जगभरात ख्याती आहे महाराज गुरुजींची. आणि त्यांचे शिष्य दिव्यानंद पुरीजी महाराज, त्यांचे शिष्य मनीषानंद पुरीजी महाराज सगळ्यांना माहिती आहेत. आणि त्यांच्याच गुरु बहीण असणाऱ्या स्वामी रसानंद पुरीजी महाराज यांच्याकडे माझं शिक्षण झालंय. त्यामुळं परंपरेची आख्यायिका घालून दिलेली महाराज. तर कीर्तनामध्ये जोक्स विनोद वापरायचे नाहीत. जोक्स खूप करता येतात. जोक ऐकायचे तर महाराज मोबाईल लावा, काय हसायचे तर हसा, भरपूर जोक आहेत. पण कीर्तनामध्ये येत असताना डोक्यातला भाग काढून टाका की कीर्तन हे विनोदासाठी आहे, हास्य मजेसाठी नाहीये. कीर्तनामध्ये जीवनात आमूलाग्र बदल झाला पाहिजे आणि लोकांनी जोक विनोदची अपेक्षा केली नाही पाहिजे कीर्तनकाराकडून, असं मला तरी वाटतंय. पण आता तशी प्रथा निघाली महाराज, त्यामुळं कीर्तनकारही आपलं वक्तव्य बदलायलेत. परंतु आम्ही ज्या परंपरेचे पाईक आहेत, बघा तुमच्या गावामध्ये बी माऊली महाराज चाकरवाडीकर हे येऊन गेलेत. मोठे मोठे संत तुमच्या गावामध्ये वास्तव्याला होते असे बाबा म्हणाले, मारुती महाराज म्हणाले मगाशी. आणि मारोतराव महाराज दस्तापूरकर यांनी या गावाला भेट दिलेली. एवढे मोठे संत तुमच्या गावामध्ये येऊन गेलेत आणि हनुमंतरायाच्या दरबारात ही सेवा चालू आहे. मग विनोदाची अपेक्षा नाही महाराज. म्हणून बघा, घडलेली कथा सांगते. सगळ्यांना अण्णा हजारेंचं गाव माहिती आहे. कोणते? राळेगण सिद्धी. त्या राळेगण सिद्धीमध्ये श्रीनिवास काका आणि काकी हे दोघ जण राहायचे आणि त्यांना 2 मुलं होते. त्या दोघांची अपेक्षा होते आपली लेकरं मोठे साहेब झाले पाहिजेत, अधिकारी झाले पाहिजेत. इथं बसलेल्या प्रत्येक आई वडिलाला वाटतं माझंही लेकरू कोणत्या तरी सरकारी हुद्द्यावर असलं पाहिजे, नोकरीवर असलं पाहिजे, साहेब झालं पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे, डॉक्टर झालं पाहिजे किंवा महाराज झालं पाहिजे, असं प्रत्येकाला वाटतं. मग तसंच ह्या दोघांची इच्छा होती. पण घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. दोघंही काबाड कष्ट करायचे. हे काका दुसऱ्याच्या शेतामध्ये राब राब राबायचे आणि काकी दुसऱ्याच्या घरची धुणी भांडी करायच्या. आणि हे लेकरं शाळेमध्ये खूप हुशार होते, म्हणून ह्या दोघांना काम करायला काही असं कंटाळा येत नव्हता, उत्साह वाटत होता. दोन्ही मुलांचा शाळेमध्ये पहिला नंबर होता. बघता बघता मुले मोठी झाली आणि आता उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला टाकायचं होतं. अमेरिकेला टाकायचं असताना जमिनीचा उगा थोडा तुकडा होता आणि तोच तुकडा ह्या श्रीनिवास काकानं विकायला काढला. विकायला काढल्यानंतर मित्र म्हणाला, अरे श्रीनिवास, जमीन कशाला विकतोस, कर्ज काढ. काका म्हणाले, कर्ज काढून ते फेडण्यातच माझं आयुष्य गेलंय, आता कर्ज काढण्याची अपेक्षाच राहिली नाही. बघा महाराज, कर्ज काढलं की एकदा ते वाढत जातं. मग हे काका म्हणले, त्यामुळे मी काय केलं, ही जमीन विकतो. जमीन विकली, सावकाराकडून पैसे घेतले आणि ह्या लेकराला अमेरिकेला टाकलं. अमेरिकेला लेकरं खूप शिकले, मोठे अधिकारी साहेब झाले दोघंही. दोघांना आई वडिलांना विचारलं नाही, तिकडच लग्न केले. लग्न केलं 6 महिन्यानं ह्या आता आई वडिलाला न्यायला आले गावाकडं. आई वडिलाला घेऊन गेले अमेरिकेला. अमेरिकेला गेल्यानंतर त्या सुना आणि ह्या काकी ह्या दोघीमध्ये आता सारखा वाद निर्माण झाला. काकी आल्या होत्या गरीब परिस्थितीतून महाराज, आणि या सुना आता आयत्या पिठावर रेघोट्या मारायला आल्या होत्या. तर या सुना काय करायच्या, उरलेलं टाकून द्यायच्या, कितीही अन्न वाटुळं घालायच्या. आणि त्या काकी म्हणायच्या, एवढाला वाटुळं घालू नको बाई, खूप दिवस काढलेत आम्ही, सणासुदाला सुद्धा आम्हाला असं खायला भेटत नव्हतं. बघा इथं बऱ्याच वृद्ध महिला बसल्यात, त्यांनाही खपत नाही महाराज. सुनाना असं टाकून दिलं ना, त्या टोचून बोलतात, पण त्यांचं खरंय महाराज. बघा तुम्ही, शेतकऱ्याला जर शेतामध्ये गहू पिकवायचा असला तर 3 महिने लागतात. एका उंबीमध्ये 1 गहू तयार व्हायला 3 महिने लागतात. त्यासाठी शेतकऱ्यानं हाडाचं काढं केलेलं असतं, रक्ताचं पाणी करून दारे धरलेले असतात, शेतामध्ये मशागत केलेली असते, तेव्हा कुठेतरी गहू निर्माण होतो आणि आपण सहज 1 पोळी टाकून देतो. आता नंतरही तुम्ही महाप्रसाद घेता महाराज, महाप्रसाद घेत असताना ताटावर कोणीच उष्ट ठेवायचं नाही. नंतर तुम्हाला जेवढं लागतंय तेवढंच घ्या ना ताटात.
तर महाराज असं त्या दोघीमध्ये काय झालं, वाद निर्माण झाला आणि काकीला आता करमेनासं झालं, तिथं सतत भांडणं होऊ लागली. काकी म्हणल्या, आपल्या मालकाला म्हणाल्या, मला काही आता इथे राहू वाटत नाही, आपण गावाकडे जाऊ. काकाला वाटलं आपली पत्नी स्वाभिमानी आहे, काहीतरी नक्की घडलंय. म्हणून काकानं काय केलं, मुलाला काय सांगा म्हणून ते म्हणाले की या अमेरिकेमध्ये भजन नाही, कीर्तन नाही, म्हातारे माणसं नाहीत कोणी बोलायला, आम्हाला काही इथं करमणं, आम्हाला गावाकडे जायचंय. म्हणल्या बरोबर दोन्ही मुलांना तिकीट काढून आणली आणि विमानात बसून दिलं. विमानात बसल्यानंतर दोघांनाही मागच्या आठवणी आठवू लागल्या. महाराज कसे कष्ट केले होते या लेकरांसाठी. एक सध्या लेकरू म्हणलं नाही 2 दिवस राहा म्हणून, एक सध्या लेकरू म्हणलं नाही 2 दिवस राहा. आपण का राहू लागलोत का? सुना तर बाहेरच्या आलेल्या होत्या, पण लेकायचं काम होतं. 2 दिवस राहा बाबा, 2 दिवस राहा आई. पण एक सुद्धा लेक म्हटला नाही आणि विमानामध्ये दोघी ढसढसा रडू लागले. त्यांना ते काबाड कष्ट केलेलं आठवत होतं. आपण दुसऱ्याच्या शेतामध्ये कसं राबराब राबलोत. आणि काका काकीला म्हणू लागले, कोणत्या सणावाराला मी तुला कधी नवी साडी घेतली नाही, कधी नातेवाईकाकडे जाऊ दिलं नाही, कोणाच्या सुखदुःखाकडे पाठवलं नाही, काय सांगू तुला माहेराला सुद्धा जाऊ दिलं नाही, केवळ लेकरांच्या शिक्षणासाठी. ती म्हणाली, असं का हो बोलतात? काकी म्हणाल्या, तुम्ही सुद्धा स्वतःसाठी नवा ड्रेस कधी घेतला नाही, वर्षानुवर्ष एकच फाटकी बनेल वापरली, चप्पल तुटली तरी तुम्ही नवी घेतली नाही. या लेकरांच्या शिक्षणापायी आपण वाटेल ते कष्ट केले, पण लेकरांना याची जाणीव राहिली नाही. महाराज बघता बघता प्रवास संपला आणि दोघंही घरी आले. घरी आल्यानंतर जे व्हायचं नाही तेच झालं. असं म्हणतात महाराज, माणसाचं जेव्हा शारीरिक बळ कमी होतं आणि मानसिक ताण वाढतात तेव्हा माणसाला मानसिक आजार होतात. आल्याबरोबर काकीला पॅरेलिसचा अटॅक आला आणि अर्धी बाजू लुळी पडली. आता काकी पलंगाला खिळून होत्या. त्या काकाचा दिनक्रम ठरलेला, रोज उठायचं, झाडून काढायचं, ब्रश करायचा, चहा पाणी करायचं, बायकोला चहा द्यायचा, जेवण बनवायचं, बायकोला जेवू घालायचं, आपण जेवायचं, अशी विरान जिंदगी त्यांची झाली होती. आणि बघा महाराज, एक दिवस असाच काकांनी स्वयंपाक केला. दोघंही जेवायला बसले. रात्रीची वेळ होती. जेवण कशाचं जाते महाराज? दोघांनाही डबल आठवणी येऊ लागल्या. ते विचार करू लागले, शिळं पातं कसंही खाऊन आपण दिवस काढले, पण लेकराच्या शिक्षणाला कधी कमी पैसा पडू दिला नाही, असं म्हणून दोघंही रडू लागले. आणि त्या रात्री दोघांनाही जेवण केलं नाही. ताट तसंच झाकले. दोघंही झोपायला गेले. झोप कशाची होती महाराज? सारखे डोक्यात विचार चालू. एकदा सुद्धा मुलाचा फोन नाही, गावाकडे आलं तसं, असं म्हणून दोघंही विचारात होते. आणि त्या विचारानंच काकाला 2-3च्या सुमारास हार्ट अटॅक आला आणि काका गमावले. काकीला वाटलं रोज सकाळी झाडझूड करते, सगळीकडे आज सुन्न शांतता कशी आहे, म्हणून काकी आता काका जिथं झोपले होते तिथं जात होत्या. एक बाजू लुळी पडलेली होती म्हणून जाता येत नव्हतं. फरफटत गेल्या. काकांना जाग करण्याचा प्रयत्न केला, पण काका आता अशा अवस्थेत पोहोचले होते की तिथून कोणीही परत येणार नाही. मग महाराज खूप मोठ्यानं रडायला आलं होतं काकीला, पण रडता येत नव्हतं, कारण अर्धी बाजू लुळी पडलेली होती, वाचा गेलेली होती. त्या धुमसून आत रडत होत्या. आणि त्यांना वाटलं ही बातमी लेकरांना कळवावी, म्हणून फरफटत फोनकडे गेल्या. मोठ्या मुलाला फोन लावला, मोठ्या मुलानं उचलला नाही. लहानाला लावला, लहानानं उचलला नाही. शेवटी ह्या काकीनं काय केलं, वॉचमॅनला फोन लावला. वॉचमॅननं उचलला, पण ह्या काकीला बोलताच येत नव्हतं. काय झालंय ते सांगताच येत नव्हतं. बघता फोनवरचा तोल निसटला आणि काकी धापदिशी खाली पडल्याबरोबर मेंदूला मार लागला आणि त्याही जागीच गतप्राण झाल्या. काहीतरी घरामध्ये घडलंय याची चाहूल त्या वॉचमॅनला लागली. वॉचमॅन धावत पळत आला, पण दार उघडणार कोण? वॉचमॅननं दार फोडलं आणि आत गेला. बघतो तर काय, दोघंही गतप्राण झालेले. धसधसा रडला वॉचमॅन. काकाच्या खिशातली डायरी घेतली, फोन लावला मोठ्या मुलाला. तसा मोठ्या मुलानं फोन उचलला. वॉचमॅन बोलू लागला, साहेब तुमच्या घरचा वॉचमॅन बोलतोय साहेब. तुम्हाला जवळचं मायेचं असं आता कोणी उरलं नाही साहेब, लवकर या साहेब, अंत्यविधी उरकायचाय साहेब. मोठ्या पोरग काय म्हटलं असन, आज येणं शक्य नाही, मला आज करोडोंचा फायदा होणार आहे आणि एवढं नुकसान मी सहन करू शकत नाही. जो काही अंत्यविधीचा खर्च येईल तो मी तुमच्या फोन पेला टाकेन, तुम्हीच अंत्यविधी उरका. बघा महाराज,
ज्या लेकरासाठी एवढे काबाड कष्ट आई वडिलांना केले, ते लेकर जर अंत्यविधीला यायला तयार नाही तर काय जीवन जगून अर्थ आहे? ह्याला वाटलं वॉचमॅनला दुसरा तरी मुलगा येईल, म्हणून दुसऱ्या मुलाला फोन लावला. फोन लावल्याबरोबर दुसऱ्या मुलानं फोन उचलला. तसा वॉचमॅन बोलू लागला, साहेब तुमच्या घरचा वॉचमॅन बोलतोय साहेब, तुम्हाला मायेचं असं कोणी उरलं नाही साहेब, लवकर या साहेब, तुमच्या आई वडील आता या जगाचा निरोप घेऊन गेलेत साहेब. तसा लहाना म्हणाला, आज येणं शक्य नाही, माझी खूप मोठ्या अधिकाऱ्यासोबत आज मीटिंग आहे आणि ती मीटिंग मी मिस करू शकत नाही. आज मला त्या अधिकाऱ्याच्या मीटिंग मधून पुढे खूप मोठा फायदा होणार आहे आणि त्या अधिकाऱ्याची मीटिंग मिस करू शकत नाही असं म्हणून त्यानं फोन ठेवून दिला. वॉचमॅन रडला. महाराज बघा महाराज, या गोष्टीमध्ये ही म्हणजे काही अशी जोडलेली कथा नाही, घडलेली कथा आहे, ती पण राळेगण दिला. कधी जर गेलात तर विचारा, तिथं कोणीही सांगेल ही गोष्ट तुम्हाला, घडलेली कथा आहे महाराज. मग बघा, एवढं आई वडिलांना कष्ट केले, पण जर आपले लेकरं अंत्यविधीला येत नसतील तर काय अर्थ आहे महाराज? लेकरांना फक्त सुशिक्षित करू नका, सुसंस्कारित करा. लेकरांवर संस्कार झाले पाहिजेत, तेही योग्य वयामध्ये झाले पाहिजेत. मोठं झाल्यावर लेकरं ऐकत नाही. मोठं झाल्यावर किती समजून सांगा तुम्ही, उलट बोलतेत, ऐकत नाहीत. म्हणून आपल्या लेकराला महाराज जरी बनवायचं नसलं तरी लहानपणी 2 वर्ष का होईना वारकरी शिक्षण संस्थेत लेकरू टाका. गेल्या वेळेस सांगितलं होतं बघा तुम्हाला, महाराज आता संस्काराचं एकच केंद्र उरलंय, ते म्हणजे वारकरी शिक्षण संस्था. तुम्ही लेकरू हॉस्टेलला टाकता, कुठेही टाकता, तिथं संस्कार दिले जात नाहीत. फक्त वारकरी शिक्षण संस्थेमध्ये देव, देश, संत, मोठ्यांविषयी आदर, आई वडिलांना प्रेमपूर्वक बोलणं हे शिकवल्या जातंय, इतरत्र शिकवल्या जात नाही. म्हणून लेकरावर संस्कार होणं फार महत्वाचं आहे. तर आता जे तुम्हाला लेकरं उभे दिसायले, मुली मुलं सगळे आपले विद्यार्थी संस्थेतले, यापैकी कोणी मोठे गायक होतील का नाही हे मला माहित नाही, कोणी मोठे वादक होतील का नाही हेही माहित नाही, मोठे कीर्तनकार होतील का नाही हेही मला माहित नाही. पण खरं सांगू, नारदांच्या गादीवरून सांगते, यामधलं लेकरू आई वडिलाला बाहेर कधीच काढणार नाही. म्हणून महाराज संस्काराची फार गरज आहे. बघा, जे जे आई वडील पैशाच्या मागे लागले आणि संस्कारात कमी पडले, त्यांना म्हातारपणी हेच म्हणावं लागलं, मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाबा, तुने नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाबा, तुने नाही पाणी पाजले, Ramuni
योग्य ते संस्कार करा. लेकरांना कळू द्या शेतामध्ये घाम कसा गाळावा लागतंय, कसे पैसे येते. आयते पैसे त्यांना शिक्षणासाठी देऊ नका. सुट्टीच्या दिवशी त्यांना शेतात जरूर न्या. त्यांना आता कापूस वेचणीचे दिवस चालू आहेत, कापूस वेचायला लावा. उन्हामध्ये गेल्यावर कळतंय कसा घाम गळतंय, आई वडील कसे पैसे पुरवायलेत आपल्याला. त्यांना आयत देऊ नका. प्रत्येक आई वडिलाला वाटतंय आपल्याला जे कष्ट करावं लागले ते आपल्या लेकराला करावं लागू नये, म्हणून आई वडील सुखात ठेवतात लेकराला. पण ही चूक आहे महाराज. पुढे चालून लेकर याची जाणीव ठेवत नाहीत. म्हणून लेकरांना कळालं पाहिजे की घाम कसा गाळावा लागतंय, शेतामध्ये कसे कष्ट करावं लागते. मग असं कळाल्यानंतर त्यांना पैसा कसा खर्चायचा याचं ज्ञान येतंय. असंही बघा महाराज, जे माणसं कष्टातून वरी आले त्यांना रुपया खर्चताना जीव तळमळ होतंय, आणि जे उग पैसे यायलेत कसे बी म्हणून कितकाले खर्चिते. म्हणून पैशाचं महत्व कळालं पाहिजे. म्हणून लेकरांना शेतामध्ये काम करायला लावा थोडं तरी सुट्टीच्या दिवशी. तर बघा महाराज, तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा, ज्ञानेश्वर शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, तुम्हालो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुबटा. शूरानी धीर स्वामी काजी तू सादर. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुबटा. तुका म्हणे रुद्रा, तुका म्हणे रुद्रा, अंजनीची या कुमरा. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुबटा. झालेली सेवा पंढरीश परमात्म्याच्या चरणी अर्पण करून, हनुमंतरायांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देऊ. तत्पूर्वी कीर्तनात बोलत असताना एखादा शब्द चुकीचा गेला असेल ते माझ्या वाणीचे दोष म्हणून माझी मला परत करा. आणि या अभंगाचा अर्थ असाच होता असा माझा दावा नाही. एका अभंगावर किती प्रवचन झालेत महाराज, किती कीर्तन, तरी सखोल अभ्यास आहे. या अभंगाचा अर्थ असाच आहे असा माझा दावा नाही. म्हणून महाराज, जे जे काही तत्वज्ञान होतं ते माझे गुरुवर्य स्वामी रसानंदपुरजी महाराज यांचं आहे, ते त्याचा आत्मसात करा. आणि जे काही चूक असेल ते माझ्या वाणीचे दोष म्हणून माझी मला परत करा. त्या सुधारणा करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. आता चालू